नमस्कार मित्रमैत्रिणींनो, खमंगमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार। आज आपण बनवणार आहोत वाळवणाचा एक प्रकार म्हणजे बटाटा वेपर्स। तर त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे। इथे 4 बटाटे मी घेतलेले आहेत आणि धुवून घेतलेले आहेत। आता आपण याची साल काढून घेणार आहोत। सुरुवातीला साल काढल्यानंतर पाण्यात टाकायचं लगे आणि मग वेपर्स करणार आहोत। तर मी तुम्हाला दाखवते पिलरनी साल काढायची। बटाटा शक्यतो मोठा घ्यायचा। या पद्धतीने सर्व साल काढून घ्यायची। बटाटा पिवळा असेल तर वेपर्स पिवळेच होणार। आता आपल्याला माहित नसतं ना आत बटाटा कसा आहे, पांढरा आहे का पिवळा आहे। सर्व बटाट्यांची साल काढून झालेले आहेत। आता आपण वेपर्स करायला घेऊ। ही बटाट्याची खिसणी आहे वेपर्स पाडण्याची, बाजारात सहज मिळते। आता आपल्याकडे हे आहे, तुम्हाला डिझाईनची जर हवी असेल डिझाईनची सुद्धा पाडू शकता। तर आता आपण वेपर्स पाडून घेऊ आणि जास्त पातळ नाही करायचे वेपर्स, मग ते तळताना पण लगेच करपतात। सुरुवातीला असे घाण असेल ते थोडेसे काढून टाकायची आणि इथे थोडंसं दाब द्यायचं, म्हणजे आपल्याला हवे त्या आकारात व्यवस्थित पातळ जास्त नाही जास्त जाड पण नाही। आणि असं लगेच पाण्यात टाकून द्यायचं। आता आपण छान असे वेपर्स पाडून घ्यायचे, असे जाड जाड हे असे। आता मी सर्व ह्याचे वेपर्स पाडून घेते, तयार करून दाखवते तुम्हाला। आता आपण सर्व वेपर्स करून घेतलेले आहेत। आता इथे मी पाणी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे। आता त्याच्यात थोडंसं एक एवढी तुरटी घालून देऊया। तुरटीची पावडर करून घेतलेली आहे मी, म्हणजे व्यवस्थित विरघळेल। आता आपण या वेपर्स केल्यानंतर सुरुवातीला पाण्यात टाकले होते, तर आपण हे चांगल्या पाण्यात 1 तासभर ठेवून देऊया। 1 तासाने आपण परत वेपर्स करायला घेऊया, म्हणजे वेपर्स छान कडक होतील। हे पण छान झालेले आहेत। वेपर्सला तुरटीमुळे छान पांढरा कलर आणि तेलात टाकल्यानंतर फुलतात पण छान वेपर्स तुरटीमुळे। आता आपण हे 1 तास ठेवून देऊया बाजूला। आता 1 तास झालेला आहे आणि आपले वेपर्स छान कडक झालेले आहेत। आता आपण इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाण्याला उकळी फुटलेली आहे। आपण 1 चमचा मीठ घालून देऊया आणि वर थोडंसं घालूया अजून। जास्त पण मीठ घालायचं नाही, वाळल्यानंतर मग वेपर्स खारट थोडंसं कमी झाले तरी चालतील, कारण आपण नंतर तळल्यानंतर वरून मीठ घेऊ शकतो। आता आपण वेपर्स सोडून देऊया सगळे त्यामध्ये। मी इथं मोठं पातेलं ठेवलेलं आहे, त्यामुळे मी एकदम सगळे सोडणार आहे। आपण 1-2-3 मिनिटं झाकण ठेवून देऊया, म्हणजे ते पाणी उकळेल आपले। आता आपले 3 मिनिटं झालेले आहे। आपण झाकण ठेवलं होतं ते काढून घेऊया। हे पहा उकळी फुटलेली आहे पाण्याला। साधारण 5 मिनिटं आपण वेपर्स त्यामध्ये शिजवून घेणार आहोत। आपले वेपर्स शिजलेत का आपण पाहूया। हे पहा थोडेसे दबतायत, अजून 2 मिनिटं आपण उकळून घेऊया। हे पहा 5 मिनिटं झालेले आहेत। 5 मिनिटं मी पाण्यात उकळून घेतलेले आहेत। हे पहा दबतय, म्हणजे आपले वेपर्स परफेक्ट तयार झालेले आहेत। आपण आता गॅस बंद करून देऊया आणि या चाळणीमध्ये काढून घेऊया। आता हे आपले वेपर्स शिजलेले आहेत। आता आपण मी सध्या तुम्हाला घरातच दाखवते, नंतर मी उन्हाला नेऊन वर टाकणार आहे वाळवायला। 2 दिवस पूर्ण वाळवून घ्यायचे टिकण्याच्या दृष्टीने। हे असे सिंगल सिंगल टाकायचे वाळायला। शक्यतो बटाटा मोठा घ्यायचा, म्हणजे छान वेपर्स पडतात असे।
अशा पद्धतीने आपण सर्व उन्हाला वाळवायला घालून घेऊया आणि 2 दिवसांनी मी दाखवते तुम्हाला वाळल्यानंतर. आता आपले हे वेपर्स 2 दिवस वाळून झालेले आहेत. आता आपण तेल गरम करायला ठेवूया आणि तेल तापले का पाहूया. आता आपण थोडे थोडे सुरुवातीला टाकू म्हणजे आपल्याला काढायला पण व्यवस्थित येतील. हे पहा छान फुललेले आहेत वेपर्स. खूप छान फोड आलेले आहेत म्हणजे खूप छान फुललेले आहेत. अजून थोडेसे आपण घालून बघूया. हे पहा वेपर्स तळून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर झालेले आहेत. हे पहा खूप छान झालेले आहेत. खूप छान टेस्टी लागतात. यावर तुम्हाला आवडत असेल तर मिरची पूड किंवा चाट मसाला टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि घरच्यांना त्याचा आस्वाद देऊ शकता. या उन्हाळ्यात तुम्ही करून पहा. केल्यानंतर मला कमेंट्सद्वारे कळवा कसे झालेत वेपर्स. जर तुम्हाला ही वेपर्सची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि खमंगला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.